त्रिकोणाची एकरूपता. त्रिकोणांची एकरूपता असं आपल्या धड्याचं नाव आहे. चालू आपण जो धडा केलेला आहे त्याचं नाव आहे त्रिकोणांची एकरूपता, है ना? बरोबर. आता त्रिकोणांची एकरूपता मध्ये आपण काही गोष्टी शिकलोय की दोन कोणत्या कोणासमोरील बाजू कोणती आहे, त्यानंतर एकरूप त्रिकोण, मग संगती कशी सांगायची. संगती बघा तुम्हाला शिकवली. दोन त्रिकोण जरी एकरूप असतील तरी त्याच्यामध्ये संगती असते, त्या संगतीनुसारच ते एकरूप असतात. तुम्हाला शिकवलेलं बघा, पुन्हा पाहिजे तर आपण बघूया संगती काय असते. संगती कळणं फार महत्वाचं आहे. त्रिकोणांची एकरूपता जी असते ती एका विशिष्ट संगतीनुसार असते. आता बघा, आता हा माझा हात आणि हा हात, मी बरोबर अंगठ्यावर अंगठा ठेवला, या बोटावर बोट ठेवलं की तंतोतंत जुळणार आहेत की नाही. बरोबर. आता मी समजा उलट ठेवायला गेली, म्हणजे अंगठ्यावर मी करंगळी ठेवायला गेली तर ते तंतोतंत जुळणार का? नाही जुळणार, है ना? तसंच त्रिकोणांचं असतं. त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू असतात, दुसऱ्या त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू असतात, पण एका शिरोबिंदूवर दुसऱ्या त्रिकोणाचा तो एकच शिरोबिंदू, विशिष्ट शिरोबिंदू आपण ठेवला तरच ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात. आता तुम्हाला मी विचारणार आणि मला संगती सांगायची. मी तुम्हाला आकृत्या काढून दाखवते आणि त्यानुसार तुम्ही त्या त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी कोणती संगती बरोबर आहे, संगती सांगायची. मी तुम्हाला आकृती काढून दाखवते आणि तुम्ही मला कोणत्या संगतीनुसार ते एकरूप आहेत ते मला सांगायचं. आता हे जे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण DEF आणि त्रिकोण PQR, तर या त्रिकोणाचा कोणता शिरोबिंदू कोणत्या शिरोबिंदूवर आला, ठेवला, म्हणजे ते दोन त्रिकोण एकरूप होणार, सांगा मला. आता हा जो पहिला त्रिकोणाचा जो D शिरोबिंदू आहे बघा, आपण जर एकरूप घटक बघायला गेलो तर एकरूप घटक हे समान चिन्हाने दाखवले जातात. सारखी चिन्ह बघा तुम्हाला दिसतायत. सारखी चिन्ह काय दर्शवतात माहितीये का? सारख्या चिन्हाने आपल्याला कळतं की ते जे घटक आहेत ते एकरूप आहे. म्हणजे काय, आता ही डी ला बघा एक रेष दाखवली, ही DF, ही DF जी बाजू आहे, ही DF बाजू या त्रिकोणातली दुसऱ्या त्रिकोणातल्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप दाखवली आपल्याला सांगा? सारख्या चिन्हाने दाखवले बघा, त्याच या त्रिकोणात PQ बरोबर. मग ही DF जी आहे ती PQ बरोबर एकरूप आहे ना? बाजू DF एकरूप बाजू PQ. त्यानंतर दुसरी बाजूंची जोडी कोणती एकरूप दाखवले? ही जी EF आहे, ही EF इथे कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? RQ. हा, व्हेरी गुड. त्यानंतर तिसरी जी बाजू आहे DE, ही DE कोणाबरोबर एकरूप आहे? DR. आता संगती आपल्याला सांगायची आहे. संगती कशी सांगणार? D वर कोणता शिरोबिंदू यायला पाहिजे, E वर कोणता यायला पाहिजे आणि F वर या त्रिकोणातला कोणता शिरोबिंदू यायला पाहिजे, तर ते तंतोतंत जुळतील, ते सांगा मला. D वर कोणता? D वर कोणता शिरोबिंदू यायला पाहिजे? E वरती कोणता शिरोबिंदू यायला पाहिजे? R. व्हेरी गुड. आणि F वर
क्यू. म्हणून एकत्र संगती कशी बनते आपली? एकत्र संगती आपण लिहायची असते DEF. DEF बरोबर कोणती संगती लागणार? PRQ. हे आपण त्या दिवशी शिकलो होतो, बरोबर आहे? हे आपण शिकलो होतो की नाही? आता आपल्याला काय शिकायचं माहितीये का? आता आपल्याला शिकायच्या आहेत एकरूपतेच्या कसोट्या. काय शिकायचं आहे? एकरूपतेच्या कसोट्या. काय शिकायचं आहे? एकरूपतेच्या कसोट्या. वेगवेगळ्या कसोट्या आहेत एकरूपतेसाठी. त्या कसोट्या आपल्याला शिकायच्या आहेत. हे बघा, वेगवेगळ्या आपल्याला कसोट्या आहेत. एकरूपतेच्या कसोट्या. आता एकरूपतेच्या कसोट्या कशासाठी वापरायच्या माहितीये का? बघा, दोन त्रिकोण. आता मला सांगा की एक त्रिकोण आहे, तर एक त्रिकोणात एकूण किती घटक असतात? त्रिकोणात घटक किती? त्रिकोणामध्ये किती घटक असतात एकूण? प्रत्येक त्रिकोणात घटक किती असतात? 3. नाही, प्रत्येक त्रिकोणामध्ये एकूण 6 घटक असतात. किती घटक असतात? 6. 3 बाजू, 3 बाजू आणि 3 काय असतात? 3 बाजू आणि 3 कोण असतात. 3 बाजू आणि काय असतात? 3 कोण असतात. हा, 3 बाजू आणि 3 कोण असतात, है ना? 3 बाजू. आता हा जर ABC त्रिकोण घेतला तर त्या ABCच्या 3 बाजू कोणत्या? बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC, है ना? बाजूंची नावं 2 अक्षरी आणि कोण पण 3 आहेत. ह्या 3 बाजू आहेत आणि या 3 कोण पण आहेत याच्यामध्ये. कोणांची नावं कशी लिहायची? किती अक्षरी असतात कोणांची नावं? कोणांची नावं किती अक्षरी सांगितलेली? बघा, कोणांची नावं एकतर. आता बाजूंची नावं किती अक्षरी लिहिलेत? बघा, बाजूंची नावं किती अक्षरी लिहिलेत? 2. कोणांची नावं आहेत ना, कोणांची नावं लिहिताना एकतर 1 अक्षरी लिहा. कोणांचं नाव एकतर 1 अक्षरी असतं, नाहीतर 3 अक्षरी असतं. कळलं? म्हणजे काय? आता हा A कोण आहे की नाही? A कोण. A च्या इथे जो कोण तयार होतो, असा कोण आहे. A च्या इथे तयार होतो तो असा हा कोण आहे जो A जवळ तयार होतो. आता या कोणाचं 1 अक्षरी नाव लिहायचंय तर कसं लिहिणार तुम्ही? फक्त कोण A असं लिहिणार. कसं लिहिणार? कोण A. कुठे तयार होतो हा कोण? तिन्ही शिरोबिंदू जवळ 3 कोण तयार होतात. एक कोण A जवळ तयार होतो, एक कोण B जवळ तयार होतो आणि तिसरा कोण C जवळ तयार होतो. A जवळ जो कोण तयार होतो त्याचं नाव तुम्ही, प्रत्येक कोणाचं नाव तुम्ही एकतर 1 अक्षरी किंवा मग किती अक्षरी लिहू शकता? 3 अक्षरी. आता हा जो कोण A आहे, कोण A म्हणजे 1 अक्षरी नाव लिहिलंय. त्याच कोण A चं 3 अक्षरी नाव कसं लिहिणार तुम्ही? मुलांना 3 अक्षरी नाव सांगा कोण A चं. A चं 3 अक्षरी नाव इथे. कोण नाही. A पहिला नाही, A मध्ये आला पाहिजे. जिथे कोण तयार होतो तो शिरोबिंदू मध्ये. मध्ये 3 अक्षरी लिहायचंय ना, मग मध्ये ते. हा,
कोण BAC, बरोबर. मग एकतर त्या कोणाचे नाव कोण A लिहा किंवा त्या कोणाचे नाव कोण BAC पण लिहू शकता तुम्ही. त्यानंतर बी जवळ जो कोण तयार होतो, बी जवळ त्याचं नाव कसं लिहिणार तुम्ही? बी जवळ जो कोण तयार होतो त्याचं एक अक्षरी नाव कसं? जो बी जवळ तयार होतो त्याचं एक अक्षरी नाव कोण बी आणि 3 अक्षरी नाव लिहायचंय या बी जवळ तयार होतं, तर त्याचं 3 अक्षरी नाव कसं लिहिणार तुम्ही? बी जवळ जो कोण तयार होतो त्याचं 3 अक्षरी नाव काय लिहिणार? हा, बरोबर आहे. कोण बी किंवा हा 3 अक्षरी नाव लिहिताना असा कोण तयार होतो, हा बी मध्ये आला पाहिजे असा बी जवळचा कोण. त्याचं नाव कसं लिहिणार 3 अक्षरी? जिथे कोण तयार होतो, हा बरोबर आहे, कोण ABC, बरोबर. त्यानंतर तिसरा जो कोण आहे तो सी जवळ तयार होतो, सी जवळ त्याचं एक अक्षरी नाव कसं लिहिणार जो सी जवळ बनतो असा? सी जवळ कोण सी किंवा 3 अक्षरी लिहायचं असेल तर बरोबर, कोण ACB. कळलं? असे एकूण 6 घटक बघा या त्रिकोणामध्ये. एका त्रिकोणात 6 घटक आहेत, 3 बाजू 3 कोण. किती घटक असतात प्रत्येक त्रिकोणाला? प्रत्येक 6 घटक है ना. आता एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी एकरूप होण्यासाठी एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी एकरूप असायला पाहिजे. म्हणजे या त्रिकोणाचे 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंबरोबर तंतोतंत जुळायला पाहिजे. त्यानंतर या त्रिकोणाचे कोन सुद्धा दुसऱ्या त्रिकोणाच्या कोनांबरोबर तंतोतंत जुळायला पाहिजे. तेव्हा आपण म्हणतो की 2 त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी, दुसऱ्या त्रिकोणाला पण 6 घटक असणार ना, प्रत्येक त्रिकोणाला 6 घटक असतात. एका त्रिकोणाचे 6 घटक म्हणजे कोणते? 3 बाजू 3 कोण. हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू आणि 3 संगत कोनांशी जर एकरूप असतील म्हणजे तंतोतंत जुळत असतील तेव्हा आपण म्हणू शकतो की 2 त्रिकोण एकरूप आहेत. 2 त्रिकोण एकरूप केव्हा आपण म्हणू शकतो? जेव्हा एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी एकरूप असतात, तेव्हा आपण म्हणणार की 2 त्रिकोण एकरूप आहेत. कळलं? 2 त्रिकोण एकरूप कधी? 2 त्रिकोण एकरूप कधी? जेव्हा एका त्रिकोणाचे किती घटक? 6. एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी जेव्हा एकरूप असतात किंवा तंतोतंत जुळतात तेव्हा आपण म्हणणार की 2 त्रिकोण काय आहेत? एकरूप आहेत. कळलं? बर, आता 2 त्रिकोण एकरूप होण्यासाठी एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप असणं गरजेचं आहे. पण मग प्रत्येक वेळेला समजा तुम्हाला 2 त्रिकोण दिले आणि 2 त्रिकोण एकरूप आहेत का हे दाखवा असं जर आपल्याला सांगितलं, 2 त्रिकोण तुम्हाला कुठल्या 2 आकृत्या दिल्या आणि तुम्हाला सांगितलं की हे 2 त्रिकोण एकरूप आहेत का, तर प्रत्येक वेळेला आपल्याला काय करावं लागेल? एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकाशी एकरूप आहे का चेक करावं लागेल. पण तेवढं न करता आपल्याला सोपं करून दिलेलं आहे.
प्रत्येक वेळेला 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप दाखवण्याची गरज नाहीये. ऐकताय? बघा, एकरूप कधी होणार त्रिकोण? जेव्हा 6 घटक याचे 6 घटक याचे एकरूप असणार तेव्हाच. पण सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. तर 6 पैकी कोणते तरी 3 घटक जरी आपण एकरूप दाखवले ना, एका त्रिकोणाचे 3 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 घटकांशी जरी एकरूप दाखवले तरी सुद्धा ते 2 त्रिकोण काय होऊ शकतात? एकरूप होऊ शकतात. कळतंय? त्यालाच आपण कसोट्या असं म्हणतो. कसोट्या कशासाठी दिल्यात? कसोट्या नेहमी कशासाठी असतात माहितीये का? आपलं काम सोपं करण्यासाठी. म्हणजे जे खूप कठीण काम आहे ते काय करण्यासाठी? सोपं करण्यासाठी कसोट्या असतात. मग आता पण आपल्याला एकरूपतेच्या कसोट्या कशासाठी आहेत? की सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवू नका तुम्ही, असं त्या कसोट्या सांगतात. कसोट्या काय सांगतात आपल्याला? की एका त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप दाखवण्याची तुम्हाला गरज नाही. आम्ही कसोट्यांनी तुमचं काम सोपं केलेलं आहे, असं कसोट्या तुम्हाला सांगतात. की फक्त काय करा? 6 घटक एकरूप न दाखवता किती घटक एकरूप दाखवा? फक्त किती घटक एकरूप दाखवा? किती? 3. सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवण्यापेक्षा फक्त कोणतेही 3 घटक एकरूप दाखवा, म्हणजे तुमचे 2 त्रिकोण एकरूप होतात. याच्यासाठी कसोट्या आहेत. कसोट्या आपलं काम सोपं करतात. खरं तर 6 घटक दाखवायचे असतात, पण कसोट्या काय सांगतात? की तुमचं काम कठीण आहे ते आम्ही सोपं करतो, तुम्ही एक काम करा, फक्त 3 घटक एकरूप दाखवा. पण ते 3 घटक कोणते ते पण आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. कोणते कोणते घटक तुम्ही 3 एकरूप दाखवले की ते 2 त्रिकोण एकरूप आहेत. काहीही कुठलेही 3 घटक नाही तर त्याचं पण एक नियम आहे. त्यांच्या कसोट्यांनी सांगितलेलं आहे की हे तुम्ही 3 घटक एकरूप दाखवा, म्हणजे 2 त्रिकोण एकरूप होणार. कळते मी काय बोलते? मग आपल्याला त्यांनी कसोट्या काय काय दिलेल्या आहेत? कोणते कोणते घटक मी एकरूप दाखवले म्हणजे मला दिलेले 2 त्रिकोण एकरूप होतात. 3 घटक आता कोणते कोणते आहेत ते बघायचं. हे बघा, मी वाचते पुस्तकामध्ये काय दिलंय ते. एखाद्या जोडीतील, जोडी म्हणजे 2, एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी, दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर? मी वाचते. स्क्रीनवर दिसतंय का? पुस्तकातलं वाचते मी. एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते. सगळेच्या सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याची आवश्यकता नसते. तर मग काय करायचं? तर एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात. जेव्हा 3 घटक आपण एकरूप दाखवू ना, तेव्हा उरलेले जे 3 असतात ना ते आपोआप एकरूप होतात. म्हणजे ते दाखवण्याची गरज नसते आपल्याला एकरूप. कळलं का? त्यामुळे ते विशिष्ट 3 घटक एकरूप दाखवले की उरलेले 3 आपोआप एकरूप होतात. आपल्याला ते एकरूप दाखवण्याची गरज नसते. मग जर एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात, तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात. कळलं सगळ्यांना? म्हणजे 6 घटक दाखवण्यापेक्षा 3 घटक एकरूप दाखवा. ते 3 घटक एकरूप दाखवले की उरलेले 3 घटक काय होतात? आपोआप एकरूप होतात आणि मग त्रिकोण आपण एकरूप होऊ शकतात. तर ते 3 विशिष्ट घटक कोणते कोणते?
ते आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तर पहिले जे 3 घटक दिलेले आहेत ते आहेत 2 बाजू आणि समाविष्ट कोन. कोणते 3 घटक दिले? 2 बाजू आणि 1 कोन, पण तो त्या 2 बाजूंच्या मध्ये येणारा कोन. आणि तिचं आपण शॉर्टकट मध्ये नाव कसं बोलतो? बा को बा कसोटी. बा को बा याचा अर्थ बाजू, कोन, बाजू, असे 3 घटक. पहिली जी एकरूपतेची कसोटी आहे ती आहे बा को बा कसोटी. कोणती कसोटी आहे पहिली? बा को बा. कोणती कसोटी आहे पहिली? पहिली कसोटी कोणती? बा कसोटी. बाकोबाचा आपण फुल फॉर्म काय सांगणार? बाजू, कोन, बाजू. बा को बा. बाजू, कोन, बाजू, है ना? मग हे 3 घटक एकरूप दाखवा. कोणत्याही त्रिकोणाचे 2 बाजू, बघा 2 बाजू आणि मधला कोन. म्हणजे काय? आता समजा मी 2 त्रिकोण तुम्हाला दिले, है ना, आणि मी त्याचे एकरूप घटक समजा दाखवते. इथे आता हा एबीसी दिला. नीट लक्ष द्या, या कसोट्या आपल्याला कळल्या पाहिजे, नाहीतर मग आपल्याला काही कळणार नाही. अशा मी तुम्हाला आकृत्या दिल्या. तर याच्यामध्ये मी जे एकरूप घटक आहेत ते सारख्या चिन्हाने दाखवलेत बघा. बघा, या त्रिकोणाची जी एबी बाजू आहे, एबी बाजू, ती या त्रिकोणाच्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? दुसऱ्या त्रिकोणाच्या. या त्रिकोणाची एबी बाजू या त्रिकोणाच्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? आकृती दिसते स्क्रीनवर सर्वांना? आकृत्या दिसत आहेत? दोन त्रिकोण दिसत आहेत. ही जी एबीसी मध्ये एबी जी बाजू आहे ती इथे कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? दुसऱ्या त्रिकोणातल्या. एल आहे. कोणाबरोबर एकरूप आहे? एल एम. म्हणजे बाजू एबी ही कोणाबरोबर एकरूप आहे? बाजू एल एम बरोबर. बाजू एल एम बरोबर. आणखी काय सारखं दिलंय बघा मला? सारख्या चिन्हाने हा कोन दिलेला आहे, दिसतो हा कोन बी. बी जवळ बनलेला कोन. एक अक्षरी नाव लिहिलं कोणाचं तरी चालेल. कोन बी. आणि इथे कोण एकरूप आहे? दुसऱ्या त्रिकोणातला बी बरोबर. बी बरोबर कोणता कोण एकरूप आहे इथे? कोन एम. कोन एम. कोणाचं नाव एकतर 1 अक्षरी नाहीतर 3 अक्षरी. आपण सध्या 1 अक्षरी लिहूया. कोन बी हा कोन एम बरोबर एकरूप आहे. मी ते कोणाचे चिन्ह दिले कारण तो कोन दिलेला आहे. आणि तिसरा अजून एक घटक एकरूप दाखवलेला आहे. कोणता आहे? तिसरा अजून एक घटक दिलेला आहे. कोणता एकरूप दिलेला आहे? तिसरी कोणती गोष्ट आणखी एकरूप दाखवलेली आहे, सारख्या चिन्हाने दाखवलेली आहे सांगा? एम एन. आणि इथे कोणती? या त्रिकोणातली कोणती बाजू एम एन बरोबर एकरूप आहे? बीसी. हा, बाजू बीसी एकरूप बाजू एम एन, है ना, या एम एन बरोबर. आता बघा, एका त्रिकोणातले 3 घटक कोणते आहेत बघा? 2 बाजू आहेत. 2 बाजू दिसल्या? 2 बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत.
बाजू ए बी बाजू एल एम ही जोडी एक आणि बाजू बीसी बाजू एम एन आणि बरोबर त्या दोन बाजूंच्या मधलाच कोण एकरूप आहे बघा. कोण बी जो आहे तो बरोबर ही बाजू ए बी आणि बीसी च्या मध्ये येतो. मग तसा दोन बाजूंच्या मधला कोण एकरूप पाहिजे. तुम्ही जर बोलाल या दोन बाजू एकरूप आहेत आणि मी सी आणि एन ची जोडी जर दिली, यांची सी आणि एन ची जोडी जर दिली तर तिथे बाकोबा कसोटी येत नाही. म्हणजे मी बी न देता सी जर दिला, कोणच आहे सी आणि एन ची जोडी दिली तर पण तिथे ही कसोटी लागणार नाही. का? कारण ही कसोटी आपल्याला काय सांगते माहितीये का, दोन बाजू आणि त्या दोन बाजू, ही एक बाजू ही एक बाजू आणि त्या बाजूच्या मध्ये येणाराच कोण एकरूप पाहिजे. आता हा जो सी आहे तो या दोन बाजूंच्या मध्ये येणारा कोण आहे का, ए बी आणि बीसी च्या मध्ये येणारा कोण आहे का, सी कोण. ए बी आणि बीसी च्या मध्ये येणारा कोण कोणता आहे, ए बी बाजू ए बी ज्या दोन बाजू मला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये येणारा कोण बीच आहे. मग इथे जी तुम्हाला कसं कोणत्या कसोटीनुसार, कारण दोन बाजू आणि बरोबर त्याच्या मधला कोण, म्हणून बाकोबा कसोटीनुसार कोणती कसोटी लागणार इथे, बाकोबा कसोटी. नाही कळत? बाकीच्यांनी पण कॅमेरा ऑन करा. किधर गए सब लोग, बाकी लोगों ने कैमरा क्यों ऑफ किया. कळतंय का? बघा हे जर कळलं ना तर आपल्याला 9वी 10वी एकदम सोपं जाणार. त्रिकोणांची एकरूपता कळली पाहिजे, संगती कळली पाहिजे, कसोट्या कळल्या पाहिजे. कळलं का? हा धडा थोडासा समजून घ्या व्यवस्थित. बाकीचे धडे सोपे आहेत, हा धडा समजायला खूप कठीण आहे, मुलांना कळत नाही पटकन. कसोटी, पहिली कसोटी आपण कोणती शिकलो, कोणती कसोटी शिकलो, बाकोबा कसोटी. या दोन त्रिकोणांमध्ये बाकोबा कसोटीनुसार संगती काय येईल या त्रिकोणांमध्ये, संगती सांगा. मगाशी आपण संगती बघा लिहायला शिकलोय, तशी संगती काय येणार, एबीसी बरोबर काय संगती येणार, अशी संगती लिहिली नाही का. कसोटी तर बाकोबा येणार, संगती कशी येणार, संगती म्हणजे काय, तर ए बी सी बरोबर ए वर कोणता शिरोबिंदू ठेवणार, बी वर कोणता आणि सी वर कोणता, या त्रिकोणाची संगती सांगायच्या मध्ये. या त्रिकोणाचा कोणता ए वर कोणता शिरोबिंदू या त्रिकोणातला आला पाहिजे, बी वर कोणता आला पाहिजे आणि सी वर कोणता. बरोबर, एल एम बरोबर, एल एम एन. आणि कसोटी कोणती लागली इथे, ही संगती आहे. आणि कसोटी कोणती, बाजू कोण बाजू, बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एल एम एन एकरूप होणार. एकरूप झाले बघा, एकरूप या कसोटीनुसार. कारण दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी सगळे 6 घटक दाखवण्याची गरज नाही, हे 3 घटक आपण दाखवले एकरूप. हे 3 कोण आपण एकरूप आहेत हे लिहू शकतो, कारण सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही. हे 3 घटक दाखवले ना एकरूप, की उरलेले जे 3 असतात ते आपोआप एकरूप होतात.
कळतंय की नाही? हो. आता हे 3 घटक मी दाखवले बघा, 2 बाजू आणि 1 कोन. बाकोबा कसोटी कळली? आता आपण दुसरी कसोटी बघायची आहे. पहिली बाकोबा, आता दुसरी बघा कोणती कसोटी आहे. दुसरी कसोटीचं नाव आहे बा 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 कसोटी. काय आहे हे? बा बा बा. म्हणजे तिन्ही बाजू, बाजू बाजू बाजू. काय आहे? बाजू बाजू बाजू. तिन्ही पण बाजू, एका त्रिकोणाच्या 3 बाजू, तिन्ही बाजू. मगाशी 3 बाजू नव्हत्या, मगाशी 2 बाजू होत्या आणि 2 बाजूंच्या मधला एक कोन होता, कोन पण होता इथे. पण आता तिन्ही पण काय आहेत? तिन्ही पण बा बा कसोटी. आता हे सारखे जे घटक आहेत ते मी चिन्हाने दाखवते, सारख्या चिन्हाने. आता इथे कोण एक पण नाही दिलंय बघा, आपल्याला तिन्ही पण बाजू दिलेले आहे ना. चिन्ह जे दिलेत, एकरूप घटक जे दाखवलेत ते बाजूंसाठी वापरलेले आहेत. आता मला सांगा की ही जी बाजू आहे PQ, बाजू PQ ही या त्रिकोणामध्ये कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? बाजू PQ DF बरोबर. बाजू DF, बाजू PQ, बाजू DF बरोबर एकरूप आहे. त्यानंतर दुसरी बाजूंची जोडी कोणती आहे? बाजू ही बाजू जी 2 लाईनने दाखवले, आणि इथे दुसरी जोडी सांगा बाजूंची. बाजू QR, बाजू QR कोणाबरोबर एकरूप आहे? DE बरोबर. बाजू डी. आणि तिसरी जोडी सांगा बाजूंची. तिसरी पण बाजूच एकरूप आहे, तिन्ही बाजू दिलेल्या आहेत संगत. तिसरी बाजूची जोडी सांगा. बाजू PR एकरूप, बाजू EF बाजू. आता तिन्ही बाजूंच्या जोड्या एकरूप मिळाल्यात, बाजू बाजू बाजू. मग इथे कसोटी कोणती लागणार? तिन्ही पण बाजूच एकरूप आहेत, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंबरोबर एकरूप आहेत. मग इथे कसोटी कोणती लागते? बा बा कसोटी बा बा बा. आणि संगती सांगा मला, संगती पण सांगता आली पाहिजे. संगती सांगा. P वर कोणता बिंदू येणार?
पी वर कोणता घ्यायचा, क्यू वर कोणता आणि आर वर, याला संगती असं म्हणतात. संगती सांगा. संगती आणि कसोटी दोन्ही ओळखता आले पाहिजेत. संगती कोणती आहे, कसोटी कोणती आहे? पी वर कोणता बिंदू येणार, क्यू वर कोणता आणि पी वर कोणता? बघूया कोण बरोबर सांगतं. संगती कोण बरोबर सांगतं बघूया. पी वर कोणता शिरोबिंदू, क्यू ई डी एफ अशी का, ई डी एफ का? चूक आहे, रॉंग. ईडीएफ नाही ना. काय सांगितले? बरोबर सांगितले. कोणीतरी आता सांगितली ते बरोबर आहे. कोणती? ईडीएफ नाही, ईडीएफ रॉंग आहे. ईडीएफ डीएफ पण चूक आहे. डीएफडी पण चूक आहे. डीएफ पण चूक आहे. या सगळ्या चुकीच्या आहेत. संगत बघा ना, याच्यावर पीक्यू वर कोणती बाजू यायला पाहिजे? हा, एफ एफ काय, ईडी, एफ ईडी. एफ ईडी कशी येईल? एफ ईडी पण चूक आहे. बघा ना, या बाजूवर ही बाजू यायला पाहिजे. ही जी पीक्यू आहे त्याच्यावर ही बाजू यायला पाहिजे बरोबर. त्यानंतर याच्यावर क्यू आर वर ही यायला पाहिजे. मग तिला आपण अशी फिरवून जर लावायची झाली, या त्रिकोणाला उचलून याच्यावर लावायचं झालं तर बरोबर एकरूप बाजू एकावर एक आल्या पाहिजे. म्हणजे पीक्यू वर ही एफ डी आली पाहिजे, क्यू आर वर डी आली पाहिजे. एफ काय, एफ असा विचार करा की हा जो डीएफ त्रिकोण आहे तो बरोबर वळवून जसे एकरूप घटक आहेत याच्यावर आपण तंतोतंत जुळवायचंय. मग बरोबर कशी संगती आहे? पी वर कोणता शिरोबिंदू येईल, क्यू वर कोणता येईल आणि आर वर कोणता येईल? पी वर कोणता यायला पाहिजे, पी वर कोणता शिरोबिंदू यायला पाहिजे? पी वर पी हा इथला पी शिरोबिंदू या त्रिकोणातल्या कोणत्या शिरोबिंदूच्या वर ठेवायला पाहिजे की तंतोतंत जुळले पाहिजे एकमेकांशी? एफ. ठीक आहे. क्यू कोणता पाहिजे, क्यू वर कोणता शिरोबिंदू? हा बरोबर आहे. कोणती? एफ डी ई. ही खरी संगती आहे, ही बरोबर संगती आहे. कारण बघ बरोबर एफ डी च्या एकरूप असली पाहिजे.
पी क्यू आणि एफ डी एकावर एक असल्या पाहिजेत. त्यानंतर क्यू आर जी आहे क्यू आर ही बरोबर डी वर असली पाहिजे आणि पी आर ही एफ ई वर असली पाहिजे. ही संगती बरोबर आहे. आणि कसोटी कोणती आली आहे? कसोटी कोणती वापरली आपण इथे? ही संगती आहे पी क्यू आर आणि एफ डी. आणि कसोटी कोणती वापरली इथे? बरोबर. बा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण जे आहेत, त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एफ एफ डी ई असं नाव लिहा. जी संगती आहे ना त्याप्रमाणे नाव लिहिलं हे दोन त्रिकोणांची तरी चालेल. याचं पी क्यू आर आणि एफ डी ते इथे लिहिताना तीच नावं लिहिली तरी चालेल. त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एफ डी ई. कळली बाबा कसोटी? बाबा कसोटी मध्ये त्यांनी एका त्रिकोणाच्या 3 संगत बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंबरोबर एकरूप पाहिजे. त्यानंतर तिसरी कसोटी जी आपल्याकडे आहे, ऐकताय ना सगळेजण? तिसरी कसोटी पहिली कसोटी कोणती शिकलो आपण? पहिली कसोटी पहिली कसोटी कोणती? विसरले? बा कसोटी. बाजू कोण बाजू. ठीक आहे. त्यानंतर दुसरी कसोटी कोणती शिकलो आपण? दुसरी कसोटी बाजू बाजू बाजू. आता आपल्याला तिसरी कसोटी शिकायची आहे. तिसरी कसोटी जी आहे ती को बा को कसोटी. म्हणजे कोण? म्यूट करा बघू, सर्वांनी म्यूट करा. ऐका फक्त कसोटी कोणती आहे. कोबाको म्हणजे कोण, बाजू आणि कोण. म्हणजे इथे 2 कोण आहेत आणि 2 कोणांच्या मधली बाजू एकरूप पाहिजे. 2 कोणांच्या मधली बाजू म्हणजे काय? इकडे बघा आकृत्या दिसतात तुम्हाला? आकृत्या दिसतात? आता इथे बघा, इथे मी बाजू एकच एकरूप दाखवले बघा. बाजूसाठी एकच चिन्ह दिलंय बघा. ही बाजू जी एक्स वाय, ही एक्स वाय बाजू जी आहे या त्रिकोणातल्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? एक्स वाय बाजू या त्रिकोणातल्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? ही एक्स वाय जी आहे ती या त्रिकोणातल्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? पी आर बरोबर. बघा आता हे जे दुसरे चिन्ह दाखवलेत ना, सारखे सारखे चिन्ह दाखवलेत ना, ते कोणांसाठी दाखवलेत मी. म्हणजे हा जो कोण आहे, कोण एक्स, हा कोण जो आहे एक्स कोण, हा कोण एक्स कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे इथे? आर नाही, पी बरोबर. बघा ना, सारखं चिन्ह बघा ना कुठे आहे. एक्स ला जे चिन्ह दिले ते इथे पी ला दिलेलं आहे. म्हणजे जो कोण एक्स आहे
तो कोणत्या कोणाबरोबर एक आहे? आता ही जी बाजू मी दिली ना, बाजू XY बाजू आणि PR बाजू, ही बाजू कशी आहे बघा. हे जे दोन कोण आहेत ना, त्या दोन कोणांच्या मधली बाजू आहे. मधली आहे की नाही? दोन कोण आणि मधली बाजू. म्हणून मग कोबाको. कोबाको म्हणजे दोन कोण, हे दोन कोण आणि त्याच्या बाजू कुठली पाहिजे? त्याच्या बरोबर मध्ये दोन कोणांच्या मधली बाजू एकरूप पाहिजे. दोन कोण पण एकरूप पाहिजे आणि त्या दोन कोणांच्या मधली बाजू सुद्धा एकरूप पाहिजे. मग हा एक्स कोण P बरोबर. त्यानंतर बाजूंची जोडी कोणती आहे? बाजूंची जोडी सांगायच्या मध्ये. बाजू बाजू XY. बाजू XY एकरूप बाजू आणि आणखी एक कोण आहे. आणखी एक कोणाची जोडी कोणती एकरूप आहे? एक कोण मी लिहिला इथे, कोण X आणि कोण P. आणखी कोणता कोण एकरूप आहे? कोण कोण कोणाचे कोणाचं नाव एक अक्षरी सांगा. एक अक्षरी कोणाचं नाव? कोण झेड बद्दल काहीच नाही दिलंय बघा. सारखं चिन्ह कोणाला दिलंय? वाय ला दिलंय आणि इकडे आर ला दिलेलं आहे. मग कोण वाय एकरूप कोण वाय बरोबर कोण आर. अरे कोण कोण इथे गप्पा मारते? ठीक आहे, आपण उरलेल्या कसोट्या आपण पुढच्या वेळेला शिकू. ठीक आहे, आपली वेळ संपली. कसोट्या लक्षात ठेवायच्या. उरलेल्या ज्या 2 कसोट्या आहेत त्या आपण पुढच्या वेळेला शिकणार. ठीक आहे, बाय, गुड नाईट. वेलकम. Bye bye. बाय बाय. Oh, अगला video. Bye bye you. Salah. मंदिर ए भाऊ बाय. ए भाई हम लोग कैसे वहाँ बाय 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 चिरकान वाला बाय 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 पतंगा लावून जा बाई काल काय नाही बाई काल जेवण